हे बघ, याच्यामध्ये तुझ्या सगळ्या साड्या, याच्यामध्ये सगळे सिववाले ब्लाऊज आणि याच्यामध्ये सगळे सिवलेस ब्लाऊज. हां, सगळं मी व्यवस्थित ठेवलेलं अरेंज करून. त्यांच्याकडे काय बघते, त्यांनाच म्हटलं मी तिच्या सगळ्या साड्या आणि ब्लाऊज काढून द्या, व्यवस्थित लावते. मावशी, थोडं ह्या कोपऱ्यातून पण घ्या झाडून, आणि तिथे कचरा दिसतोय मला म्हणून सांगते. हां, घ्या, असं थोडं दाबून झाडून घ्या. द्या, मी सांगते तुम्हाला. मी काय म्हणते, तुझ्या त्या भांडेवाल्या मावशी आणि झाडू पोछा करणाऱ्या मावशी, त्यांना सांग 4 दिवस तुम्ही येऊ नका, माझी आई आहे. मी ना तुला एकदम सगळं काने कोपरे स्वच्छ करून देते, म्हणजे एक ना लेवल सेट होऊन जाईल त्यांच्यासाठी. अगं, आता आहे वेळ तर हे तांबे पितळीचे भांडे घासून ठेवते ना, सणावाराला कामात येतील तुला. काय नुसती आई हे नको करू, आई ते नको करू, काय करू मी दिवसभर घरात बसून, नुसती अशी बसून राहू का? हां, भाजीसाठी पिशवी शोधत होती मी, म्हटलं 7 वाजलेत, जाऊन भाज्या घेऊन येते. काय ग सगळं नुसतं ऑनलाईन. भाज्या कशा अशा निवडून घेतल्या ना भाज्या, तर ती खाण्यात खरी मजा. अहो, या दोघांचं दिवसभर आहे माय ऑडिबल, डू द टास्क, रेज अ तिकीट, हेच चालू असतं. त्यांना म्हटलं माझं रविवारचं तिकीट करा, जाते मी घरी. नको येऊ, तुम्ही काय कमी हालत नसेल केली घराची, कपडे धुतले होते की नाही आज? आता हे दोघं तर बिझी आहेत, म्हटलं ताई आल्या तेवढंच ताईंशी बोलून घेते. काल तुम्ही ती भेंडीची भाजी बनवली होती ना, फार सुंदर होती, फार आवडली मला. कुठचे आहे तुम्ही? हो का? अहो, तिकडे ते एक मंदिर आहे ना, हां, महालक्ष्मीचं मंदिर फार सुंदर आहे. अगं 2 दिवस झाले हा सामान तसाच पडलाय. मला सांग ना फक्त कुठे काय ठेवायचं, दिवसेंदिवस पडून पडून खराब होऊन जाईल. फेकाव्या लागतात गोष्टी. काय सुंदर गार्डन आहे गं खाली, हे बघ एवढे फुलं निघाले, मस्त देवाला वाहून देते. अगं आधी सांगायचं ना, तोडायचे नव्हते तर. मी तेच म्हटलं, एक माणूस सारखा सारखा माझ्याकडे बघतोय, त्याने फोटो पण काढला वाटतं.